कला दर्पण न्यूज। लव जिहाद व जबरदस्ती धर्मांतर रोखण्यासाठी कठोर कायद्याची मागणी, मुख्याधिकाऱ्यांना निवेदन। लव जिहाद तसेच फसवणूक किंवा बळजबरीने होणारे धर्मांतर रोखण्यासाठी राज्यात कठोर कायदा करण्यात यावा, या मागणीसाठी हुपरी येथील जागरूक महिलांच्या वतीने मुख्याधिकारी हुपरी नगर परिषद हुपरी यांना निवेदन देण्यात आले आहे। शासनाने 14 फेब्रुवारी 2025 रोजी घेतलेल्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे। निवेदनात नमूद करण्यात आले की महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने लव जिहाद व जबरदस्ती धर्मांतराच्या घटनांचा अभ्यास करण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता। मात्र 1 वर्षाहून अधिक कालावधी उलटूनही या संदर्भात ठोस अहवाल किंवा पुढील कार्यवाही झालेली दिसून येत नसल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे। उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात आणि उत्तराखंड या राज्यांनी या विषयावर कायदे केले असल्याचा उल्लेख करत महाराष्ट्रातही त्वरित प्रभावी कायदा करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे। पीडित महिलांना व त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळण्यासाठी तसेच सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी हा कायदा आवश्यक असल्याचंही निवेदनात अधोरेखित करण्यात आलंय। तसेच विशेष समितीचा अहवाल व शिफारसी लवकरात लवकर सादर करून येत्या अधिवेशनात याबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे। जिल्हा प्रशासनाने शासनाकडे सकारात्मक अभिप्राय पाठवून या प्रक्रियेला गती द्यावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे। सदर निवेदनाची गंभीर दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आली। यावेळी सविता चरपले, वैशाली माने, रेश्मा काटकर, प्रतिभा सावंत, मंगल दैने, मीना कागले, अर्चना हंडे, वृषाली शिंदे, प्रतिभा तावरे, साधना गोडसे, अनिता शिंदे, वनिता मारबाळे, साक्षी माने, अश्विनी पाटील आणि शोभा देवणे मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.